आज जेव्हा आपली कैफियत मांडण्यासाठी काही आंदोलक सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावण्यासाठी गेले तेव्हा सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं आणि काय घडलं आज सुप्रीम कोर्टात, तर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या या याचिकेची तातडीने दखल घ्यावी। त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले आमचा वेळ वाया घालवू नका। त्याचबरोबर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं विद्यार्थ्यांकडून महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, त्यावर आमचा वेळ वाया घालवू नका असं त्यांनी सांगितलं। ते नीट परीक्षेचं योग्य संचालन आणि एनटीए मध्ये सुधारणा यासारख्या मुद्द्यांवर बोलतायत। विद्यार्थ्यांचं हे म्हणणं आहे, त्यांचं हे गाऱ्हाण आहे, ते ऐका असं सरन्यायाधीशांना त्यांनी सांगितलं। पण खूप खूप धन्यवाद असं म्हणत त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या कथित क्रूरतेचे व्हिडिओ देखील आहेत असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं। शक्य असल्यास या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करावी, कारण विद्यार्थी अजूनही प्रभावित आहेत अशा प्रकारची मांडणी करण्यात आली। त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले आम्हाला व्हिडिओमध्ये रस नाही, आमच्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही। दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली। तसंच आंदोलनादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे सुरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टानं पोलिसांना दिले। पुढच्या 4 आठवड्यात या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना दिले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन सुरू केलंय। सोमवारी या आंदोलकांनी जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, पण दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला।